आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार परतुराव पाटील चिखलीकर आहेत, ज्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत बैठक घेतली। त्या बैठकीत जे आहे ते जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत चर्चा केली। काय सांगाल सर, आपण आज बैठक घेतली? बैठकीचा उद्देश जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं नुकसान झालं, 6 तासामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि लोकांना सर्वसामान्य जनतेला त्याच्यापासून मदत मिळाली पाहिजे, ह्या भावनेने माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक घेतली। मी यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दादा आणि अन्य मंत्री महोदयांची भेट घेऊन देखील त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये लोकमताची कोल्हापूरच्या धर्तीवर पॅकेज दिलं पाहिजे, त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे, म्हणून नांदेड जिल्ह्याला विशेष असं पॅकेज दिलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आहे। सर, आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात 7,235 हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती, त्यातील तब्बल 6,48,533 हेक्टर नुकसान झाले। असं असताना सुद्धा केवळ 574 कोटीचा जे ते प्रस्ताव म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेलाय। त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयाने आम्हाला एक सांगितलं की आम्ही तातडीचा प्रस्ताव तेव्हा ते पाठवलेला होता, आता अतिरिक्त 300 कोटीचा प्रस्ताव करून आम्ही त्याच्या ठिकाणी पाठवतो आणि साधारणतः सगळी परिस्थितीची माहिती घेऊन प्रस्ताव करायला थोडासा वेळ लागतो। परंतु जिल्हाधिकारी महोदयाने सांगितले की वरिष्ठ स्तरावर या संदर्भातली एखादी जर बैठक झाली तर आम्हालाही आमच्या भूमिका मांडता येतील आणि त्या पद्धतीनं निर्णय होईल। तर मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे पण विनंती करेल की त्यांच्या स्तरावर या संबंधित खात्याच्या मंत्र्याची एक बैठक घेऊन संबंधित प्रशासकीय यंत्रणेला बोलून इथं जे नुकसान झाले त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेणार। NDRFचे जर निकष लावले तर शेतकऱ्याची नुकसान भरपाई निघणार नाही, त्यामुळे त्या निकषामुळे मदत मिळून काही उपयोग होणार नाही। अनेक नदीकाठच्या लोकांच्या शेतामध्ये सरकारने विशेष पॅकेज दिले तरी काही होणार नाही, परंतु थोडा तरी आधार होईल। आता ते निकष बाजूला ठेवून मदत झाली पाहिजे, ही मागणी प्रामुख्याने मी इथेही केली, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे केली आणि मला वाटते या मागणीचा विचार नक्की होईल। आपण जर बघितलं तर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू केले, मात्र या गॅजेटला आव्हान देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या जातात। तो आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये कोण काय करावं, परंतु सरकार खंबीर आहे। देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेत आहेत, सगळा समाज कसा एकत्रित राहील, एकच संघ राहील याचा प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे मी अधिक बोलण्याची आवश्यकता नाही आणि लोकशाहीमध्ये कोणी जाऊ शकत नाही याच्यातला काही विषय नाही आहे। मात्र साहेब, ही एक बाब झाली, मात्र तुमच्या पक्षाचे वरिष्ठ सहकारी छगन भुजबळ स्वतः जे आहे ते गॅजेटला आव्हान करताना पाहायला मिळतात। त्यांनी समाज म्हणून त्यांच्या समाजाची भूमिका घेतली, ते काही पक्षाची भूमिका नाही आहे आणि पक्षाने पण अतिशय नम्रपणाने जाहीर केले की त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। मी कार्यकर्ता आहे, मी राष्ट्रवादीचा आमदार आहे, माझी काही वैयक्तिक भूमिका असेल तर मी मांडू शकतो, पण मी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका आहे असं नाही म्हणता येत। सर, आपण जर बघितलं तर आता बंजारा समाजाने सुद्धा मागणी केली की ST प्रवर्गातून आरक्षण द्यावं। बंजारा समाजाची मागणी काही चुकीची नाही आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज ST मध्ये होता आणि त्याच्यामुळे आम्हाला ST मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातलं निवेदन देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। निश्चित आपण बघतो, हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार परतुराव पाटील चिखलीकर, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।